अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील उपरी येथे सुमारे 46 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराच्या अनेक तक्रारी असतानाही त्याला मुदतवाढ देण्यात येत आहे। योजनेत अनेक त्रुटी आहेत। या योजनेची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर सोमवारी सुरू केलेले आमरण उपोषण आजच्या दुसऱ्या दिवशी चालू आहे। आज कोल्हापूर जिल्हा अखिल भारत हिंदू महासभेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे 46 कोटीच्या पाणी पुरवठा योजना अद्याप अपूर्ण असून योजनेच्या कामात महिनोन्महिने विलंब, तांत्रिक विसंगती या विरोधात सोमवारी अखिल भारत हिंदू महासभेने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुरू राहिले। दरम्यान काल नगराध्यक्ष मंगळराव माळगे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, मुख्याधिकारी अजय नरळे, नगरसेवक अमेय जाधव, डॉक्टर स्वप्नील हुपरीकर, अमर माने यांनी आंदोलकांशी चर्चा केली, पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही। आज कोल्हापूर जिल्हा अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणी केली असून आज तोडगा न निघाल्यास बुधवारपासून बेमुदत गावबंद आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। हुपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत सुमारे 46 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे। या योजनेसाठी वर्क ऑर्डर देऊन सुमारे 5 महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झालेली नव्हती। एकूण 18 महिन्यांच्या मुदतीच्या प्रकल्पात सुरुवातीचे महत्त्वाचे महिने प्रशासन आणि ठेकेदारांच्या कागदी प्रक्रियेतच वाया गेले आहेत। दरम्यान योजनेच्या कामाची ठोस प्रगती नसतानाही या प्रकल्पाला पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आहे। तसेच 6 kg व 4 kg क्षमतेच्या पाईप वापराबाबत तांत्रिक गोंधळ तसेच हायड्रॉलिक टेस्टिंग न करता पाईपलाईनला वॉल कनेक्शन जोडले जात आहे। या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या द निसर्ग कन्सल्टन्सी व संबंधित सल्लागार समितीच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करावी, संपूर्ण योजनेच्या थर्ड पार्टी ऑडिट करून गुणवत्ता तपासणीचा अहवाल जाहीर करावा आदी मागण्यांसाठी आमरण उपोषणास सुरू आहे। या उपोषणाला अखिल भारत हिंदू महासभेची हुपरी शहर प्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शिवाजी शेटके, निळकंठ माने, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भरत मेथे, नितीन काकडे, संतोष परीट, बबलू मुधाळे, विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादोसो कामते, शुभम पांढरबळे, रोहित बोरे आदीसह कार्यकर्ते बसले आहेत। हुपरी पाणी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अनियमितता, काम सुरू होण्याआधीच महिनोन्महिने विलंब, तांत्रिक विसंगती आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवले म्हणून प्रतिदिन 2,500 ऐवजी 5,000 दंड करावा, 1 वर्ष मुदतवाढीत कामपूर्ती झाली नाही तर अनामत जप्त करावी, पाणी पुरवठा नियंत्रण समिती अशा मागण्या केल्या असून आज तोडगा न निघाल्यास बुधवारपासून रास्ता रोको, गावबंद अशा प्रकारे तीव्र आंदोलने करण्यात येणार आहेत। हुपरीतील 46 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील गंभीर त्रुटी झालेल्या आहेत आणि ठेकेदारानं ज्या पद्धतीने चुकीचं काम केलं आहे याचा विरोधात आवाज उठवण्याचं काम अखिल भारत हिंदू महासभा हुपरीनं केलेलं आहे आणि प्रशासनाकडं या गोष्टीकडं पूर्णपणे अक्षम्य असं दुर्लक्ष केलेलं आहे। यासाठीच आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना आता निवेदन देऊन मागणी केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं उपोषणाला बसणारे आमचे उपजिल्हा प्रमुख रमेश दत्तात्रय भोरे, संजय जाधव पाटील शहर प्रमुख, रेंदाळ शहर प्रमुख सचिन शिवाजी सादळे आणि प्रभाग क्रमांक 7 उपशहर प्रमुख श्री रमेश मारुती लोंढे हे 4 जण आमरण उपोषणाला बसलेले आहेत। काल पहिला दिवस, आज दुसरा दिवस चालू आहे। प्रशासनाने म्हणावी तशी दखल घेतलेली नाही आहे। कोणत्याही परिस्थितीत प्रशासनानं आमच्या मागण्या अशा आहेत की ठेकेदाराला जो काही 2,500 रुपये दंड झाला आहे दिवसाचा, जो शासनाचा नियमानुसार 5,000 दंड आहे त्याऐवजी त्यांनी 2,500 केला आहे। कोणत्याही परिस्थितीत त्याला 5,000 रुपये दंड लावला जावा। दुसरी गोष्ट अशी आहे की कोणत्याही परिस्थितीत त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं। 1 वर्षाची त्याला जी मुदतवाढ मिळालेली आहे त्या 1 वर्षात त्यांनी कुठल्याही परिस्थितीत जर काम केलं नाही तर त्यांनी भरलेली अनामत रक्कम ही जप्त करण्यात यावी। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे की त्या ठिकाणी नियंत्रण समिती, जी काय पाणी पुरवठा नियंत्रण समिती असणार आहे, ही नियंत्रण समिती स्थापन केली जावी। पाणी पुरवठा कामकाज आणि गुणवत्ता नियंत्रण समिती, आणि या समितीमध्ये
7 जणांची ही समिती असावी. त्यामध्ये शासकीय कर्मचारी अधिकारी असतील 2, त्याचप्रमाणे नगरसेवक 2 आणि त्याचप्रमाणे बाकीचे 3, अशा पद्धतीने 7 जणांची ती समिती स्थापन करावी. अशा 3 मागण्या आम्ही केलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आज दिवसभरामध्ये नगरपालिकेच्या हुपरी नगरपालिकेच्या प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडलं जाईल. प्रसंगी हुपरी बंदचं आंदोलन केलं जाईल, प्रसंगी रास्ता रोको आंदोलन केलं जाईल, असा आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.